बघू ना, आता घोडं मैदान लांब नाही. विश्वजितची तर इच्छा आहे का विशाल खासदार व्हावा? विश्वजित, मी कधी बोलत नव्हतो विश्वजितना स्वतःचं इमेज डेव्हलप करायची होती राज्यामध्ये. मी काँग्रेसचा एखादा कार्यकर्ता तिकीट मागतोय त्याच्या मागं कसा खंबीर उभा राहतोय असा तो इव्हेंट होता. तुम्हाला आठवतंय का बघा? विशालला तिकीट मिळाली पाहिजे. विशाल, त्यांना माहीत होतं याची तिकीट गेम आहे, कारण ते तिकीट तिकडं विकलंय दुसऱ्याला, हे यांना माहीत होतं सगळ्यांना. ह्या दोघांनी ठरवून केलं होतं, विश्वजितना आणि जयंत पाटलांनी. परंतु विश्वजित आता लीडर आहे आणि त्यांना इमेज डेव्हलप करायची होती की अरे मी कसा उभा राहतोय. पण त्यांच्या हवा त्या दिवशी गेली की हा ऐकायलाच तयार नाही. विशाल अपक्ष उभा राहील हे ना विश्वजितला माहीत होतं ना हे जयंत पाटलांना माहीत होतं. विशाल निवडणूक लढवतोय हे कळाल्यानंतर ह्याची हवा गेली. तेव्हा काय ते बरोबर नव्हते. त्यांना तर नाईला झालं की आता शरीरांतर बरोबर राहायचं. त्यामुळं विश्वजितनी फार काय एवढं मोठ्यानं बोलण्याची आवश्यकता नाही अजिबात. आणि बघू ना, मैदान काय आता जवळच आहे ना, 2019 काय लांब नाही. आम्ही त्या मैदानात आहेच. नाही, मी काय मदत, मी असले धंदेच करत नाही. आत आणि बाहेर हा काय विषयच आमचा नाही. आमचं जे असेल ते ओपनच आहे. आणि विशालला मदत करायला माझ्या पार्टीचा उमेदवार होता संजय काका, त्यामुळे आम्हाला ती काही गरज नाही.